अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी, खोडकेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा। चंद्रकांत रघुवंशी हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि 3 वेळा विधान परिषद सदस्य। ब्रह्मदेव आला तरी सरकारला धक्का लागणार नाही, नाना पटोले यांच्या ऑफरवर अजित पवारांचं प्रत्युत्तर। 5 वर्ष सरकार स्थिर असल्याचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र दुरुस्ती करणार विधानसभेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। कालबाह्य ठरलेल्या योजना बंद कराव्या लागतात, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधानसभेत उत्तर। शिवभोजन आनंदाचा शेधा योजनासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण। वाळू पुरवठ्यावरून मुनगंटीवार आणि बावनकुळेंमध्ये जुगलबंदी। 15 दिवसात वाळू दिली नाही तर कारवाई करणार का, मुनगंटीवारांचं विधान। तर 15 दिवसात तहसीलदार घरकुलांना वाळू उपलब्ध करून देणार, बावनकुळेंचं आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या सर्व आमदारांना जेवणाचं निमंत्रण। फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या आमदारांचं सामूहिक भोजन। गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी, मोहन भागवत एकाच मंचावर येणार। 30 मार्चला मोदींचा नागपूर दौरा। माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याला मोदींची उपस्थिती। फडणवीस औरंगजेबासारखेच क्रूर, मी काहीही चुकीचं बोललो नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आपल्या वक्तव्यावर ठाम। वरिष्ठांच्या जवळ जाण्यासाठी हे वक्तव्य, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी फडणवीसांच्या औरंगजेबाशी केलेल्या तुलनेचे विधान परिषदेत पडसाद। सकपाळांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा, दरेकरांची मागणी। कोल्हापूर न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणीपूर्व, जामीन अर्जावर उद्या निर्णय। कोरटकर तपासात पूर्ण सहकार्य करणार, वकिलांची माहिती। 100 दिवसात 1 विकेट गेली, 6 महिने थांबा आणखी 1 विकेट जाईल। पुण्यामधील राष्ट्रवादीच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचा दावा। मंत्रिमंडळातील आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, याकरता भाजपमधले लोक आम्हाला हत्यारं पुरवतायत। सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना संजय राऊतांचा आणखी एक खळबळजनक दावा। मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाचे 2,65,00,000 रुपये हडपले। माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप। रावल कुटुंबियांनी त्यांची शेतजमीन शेवाळे धरणात जाणार असल्याचा खोटा अर्ज करत शासनाला फसवलं, गोटेंचा आरोप। माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचला जातोय, जयकुमार रावल आणि धुळे पालिकेचा भ्रष्टाचार समोर आणल्यानं असे प्रकार, अनिल गोटेंचा आरोप। धान खरेदी विक्री, धान भरड आणि धान साठवणीत मोठा घोटाळा। भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा आरोप, राज्य सरकारनं कसून चौकशी करण्याची मागणी। राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीनं सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। शिर्डीतील शेतकऱ्यांचं माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा थेट इशारा। धनगर आरक्षणासाठी राज्य शासनाची शिफारसच नाही, केंद्रीय मंत्र्यांचे खासदार विशाल पाटील यांना लेखी उत्तर। त्यानंतर राज्यातील महायुतीच्या सरकारनं धनगर आरक्षणाबाबतची तातडीनं शिफारस करावी, खासदार विशाल पाटील यांचं आवाहन। गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी बोलावली उद्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीसाठी मनसेचे सरचिटणीस आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावर आंदोलकांना अडवलं। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्याचे निर्देश। औरंगजेबाच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचं संरक्षण, त्यामुळे संरक्षण देणं राज्य सरकारला दुर्दैवानं क्रमप्राप्त, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। पुरातत्व विभागाकडून खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीची पाहणी। एकीकडे कबर हटवण्याची मागणी सुरू असताना पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर यांनी केली पाहणी।
अहिल्यानगर जिल्ह्यात जिथे औरंगजेबाला मृत्यूनंतर शेवटची आंघोळ घालण्यात आली तिथला चौथरा देखील काढून टाका, विश्व हिंदू परिषदेची मागणी. भारताला हिंदू राष्ट्र करा, औरंगजेबाची कबर हटवा, तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंग यांची पुण्यामध्ये मागणी. संभाजीराजांचा छळ केला हा इतिहास सांगण्याची गरज नाही, छावामध्ये बघून सगळ्यांना वाटतंय औरंगजेबाची कबर कशाला हवी, टी राजा यांची प्रतिक्रिया. भाजपाने हिंदुत्ववादी संघटनांना राष्ट्रवादीचा घरचा आहेर, कबरीपेक्षा राज्यातले महत्त्वाचे प्रश्न कोणते ते ओळखा असा सल्ला आमदार अमोल मिटकर यांचा हिंदुत्ववाद्यांना सल्ला. कबर म्हणजे शिवराय संभाजीराजांनी लढा दिल्याचा पुरावा, मिटकरींची प्रतिक्रिया. रोज तेच बोललं जातंय, एकदाच काय ती औरंगजेबाची कबर उखडा, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. तर औरंगजेबासारखा विलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, आव्हाडांचं पुन्हा विधान. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून शिवसेनेतही दुमत, कबर राहिली तरी चालेल पण त्यावर खर्च करून बडेजाव नको, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. तर प्रताप जाधवांच्या मताला खासदार नरेश म्हस्केंचा विरोध. औरंगजेबाची कबर कायमची नेस्तनाबूत करावी या मागणीसाठी नागपूरमध्ये विहिंप आणि बजरंग दलाचं आंदोलन. विहिंपचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शनं. नांदेडमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दलाचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, कबर हटवण्याची मागणी केली. धुळे जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, खुलताबादमधील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या वतीनं निदर्शनं, औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी बजरंग दल आक्रमक. परभणीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन, औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी पदाधिकारी आक्रमक. औरंगजेबाच्या कबरीविरोधात पुण्यातही बजरंग दलाचं आंदोलन, कबर हटवली नाही तर तीव्र आंदोलन करू, राज्य सरकारला इशारा. औरंगजेबाच्या कबरीवरून कोल्हापुरातही आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं. छत्रपती शिवरायांसाठी बलिदान देणाऱ्या शूरांचा इतिहास कधी समोर येणार, त्यांच्या कुटुंबियांना सरकार काही मदत करणार का, लक्ष्मण हाकेंचा सवाल. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी जालन्यातही बजरंग दलाची निदर्शनं, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन. भिवंडीतील मराठेपाडा इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंदिराची निर्मिती. शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारांकडून महाराष्ट्र सदन परिसरात शिवजयंती साजरी, महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदारांनी वाहिली आदरांजली. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर राज ठाकरेंच्या हस्ते पुष्पांजली, शिवाजी महाराजांवर ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी. किल्ले शिवनेरी गडावर सलग दुसऱ्या दिवशी शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला, शिवनेरी गडावर जाण्यासाठी तातडीनं वनविभागाकडून बंदी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील गावात सोमेश्वर देवाचा शिमगोत्सव साजरा, डोक्यावर पालखी नाचवत शिमगोत्सवाचा उत्साह. मुंबई गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी, माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा, शिमगोत्सव साजरा करून निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासात विघ्न. सतीश भोसले उर्फ खोक्या पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार, अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरला पोलिसांकडून अटक, या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस, बीड जिल्ह्यातील 6 अधिकारी आणि 20 कर्मचारी यांची वाल्मिक कराडशी जवळीक होती असा आरोप तृप्ती देसाईंनी केला होता. बीड जिल्ह्यात पारधी बेड्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि नंतर गावगुंडांचा हल्ल्यात निर्दोष पारध्यांचं घर जमीनदोस्त झाल्याचा आरोप. संपूर्ण प्रकरणाची चौकशी अनुसूचित जमाती आयोगाकडून केली जाईल, धर्मपाल मेश्राम यांची माहिती.
नागपूर जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाकडून मिळणारा 90 कोटींचा निधी अडकला. प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया राबवून 31 मार्चपर्यंत निधी खर्च करणं अशक्य, त्यामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता. MMR मधील मेट्रो प्रकल्पाच्या यूकेच्या क्रॉस रेलचं त्यांना आणखी बळ मिळणार. मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा अशा कामांसाठी क्रॉस रेलची मदत होणार. KM मध्ये हेलिकॉप्टर आणणार अवयव. आयुष्मान टॉवरवर हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न. PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिकेच्या विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात. सोलापुरातील पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांची दुकानं बंद. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं पालिकेकडून प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. मनपा आयुक्त सचिन उंबास यांची माहिती. सोलापूर महापालिकेतील कारभार पारदर्शक करण्यासाठी आयुक्त सचिन उंबासे ॲक्शन मोडवर. कामात दिरंगाई, अडवणूक आणि पैशांची मागणी होत असल्यानं ईमेल करण्याचं नागरिकांना केलं आवाहन. अकोल्यातील जुने शहर भागातील ईदगाहला आमदार साजिद पठाण यांच्याकडून निधी मंजूर. मात्र भाजप आणि स्थानिक नागरिकांचा विरोध. ना हरकत प्रमाणपत्र न देण्याची पालिकेकडे मागणी. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी जळगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं भीक मागो आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. वर्ध्याच्या आर्वीमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. शासनाच्या शेतकरी धोरणामुळे नुकसान होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मरण आलं तरी चालेल, पण हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार. चंद्रपुरातील निप्पान प्रकल्पग्रस्तांचा निर्धार. प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती मार्फे मोर्चाकडून वाढीव मोबदल्याची मागणी. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड धुंदवाडी मुगट रस्त्याची अक्षरशः चाळण. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यानं गावकऱ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास. भंडाऱ्यात राहत्या घरात भूस्खलन. घरात 15 फूट खोल खड्डा. नांदुरा गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अंबरनाथमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोची 2 मोटरसायकल आणि रुग्णवाहिकेला धडक. फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. रायगडमध्ये श्रीवर्धन आगाराच्या एसटी मधून अचानक धूर निघाल्यानं प्रवाशांची धावपळ. खिडकीतून उड्या मारून प्रवाशांनी जीव वाचवला. वाशिम नगरपालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या बॉलमध्ये बिघाड. हिंगोली नाका परिसरात हजारो लिटर पाणी वाया. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गोडाऊनला भीषण आग. गोडाऊनमधील मालाचं मोठं नुकसान. आगीचं कारण स्पष्ट. पंढरपूरच्या म्हाड्यात सासू पतीकडून पत्नीवर कोयत्यानं वार. लाडक्या बहिणीचे पैसे दारूवर खर्च करणाऱ्या पतीला जाब विचारल्यानं हल्ला. अकोल्यात पत्नीचं मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला बेदम मारहाण. चोरट्यांनी पतीचा चेहराच दगडानं ठेचला. शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. कळंब तालुक्याच्या देवळाली गावातली घटना. मालेगाव श्रीरामनगर स्मशानभूमीत अघोरी कृत्य. चितेवर फळ ठेवून त्यावर खिळे टोचून अघोरी प्रकार केल्याचं उघड. स्मशानभूमीत CCTV कॅमेरे लावण्याची मागणी. शिर्डी विमानतळावर 3 बछड्यांचं मादी बिबट्याचं वास्तव. रनवेच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये बिबट्या राहत असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला साताऱ्यात 20,000 रुपयांचा भाव. मानाची पहिली पेटी ताब्यात घेतल्यानं व्यापाऱ्यांकडून फटाके वाजवून जल्लोष. देवगड हापूस आंबा आता स्कॅन मशीननं स्कॅन केला जाणार. त्यामुळे 100% साका नसलेला देवगड हापूस आंबा खवय्यांना चाखता येणार. गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला बसणार कात्री. गुहागर नगरपंचायतीकडून पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव. 15 ते 80 रुपयापर्यंत प्रवेश शुल्क आकारलं जाणार. कोर्टाने सहिष्णू राहायला पाहिजे. विकिपीडिया AI खटल्यात सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. दिल्ली हायकोर्टाच्या विकिपीडिया विरोधी निर्णयाशी सुप्रीम कोर्ट असहमत. राम मंदिर ट्रस्टनं 5 वर्षात भरला 400 कोटींचा कर.
ट्रस्टचे सचिव चंपतराय यांची माहिती। माता वैष्णोदेवीला भाविकांचं भरभरून दान, वर्षभरात 171 कोटींची देणगी जमा, सोन्याच्या दानातही 9 किलोनं वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।